पिढ्यापासून गोरज भंडारला दूध चालू आहे. आजोबा करत होते, वडील करत होते आणि आता आम्ही पण करतो. आज आता ही जी धाड पडली, नुसतं साफसफाईच्या कारणावरून आमचं उत्पादकाचं दूध बंद केलं. त्याच्यामुळे आता शेतकऱ्याची आखाडचा टाईम आहे, बी-बियाण्याची वेळ आहे. दुपारी उन्हामध्ये शासनाचा नियम आहे की 5 वाजेपर्यंत जाऊ नका. पण आमचे उत्पादक किंवा आम्ही स्वतः 2 वाजता गाय धुवायला जातो या उन्हामध्ये आणि सर्व ग्राहकाला दूध पोहोचवतो. यांनी दूध बंद केल्यामुळे उद्या जरी ग्राहक बंद झाला आमचावाला, तर आमच्यावर उपासमारीची वेळ आली. आजच आमच्या घरी चुला नाही पेटल्या. आमचे पुरावा विचारते, बाबा हे दूध एवढं कसं काय करायचं? आम्ही त्यांना उत्तर देऊ शकत नाही. पालकमंत्र्याला निवेदन, पालकमंत्री म्हणते, बा तुमचं मदरची व्यवस्था करतो. मदरचा आणि आमचा 7 रुपयाचा फरक आहे आणि मेहनतीचाही फरक आहे. बाकी मदरचा सकाळ संध्याकाळचं दूध आहे, आम्हाला पहाटे 4 वाजता उठावं लागते, दुपारी 2 वाजता उठावं लागते. याच्यामुळे आमचा 2-4 रुपयाचा फरक आहे. त्या 2-4 रुपयाच्या भरवशावर आमचं डेव्हलपमेंट आहे. आणि आज जरी अशी वेळ आली आमचं दूध नाही शिकायला, तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही. आणि करणार आम्ही 1-2 आत्महत्या तुम्हाला 2 दिवसात आमच्या दिसणार. आज जवळपास 800 चुली आमच्या पेटून राहिल्या बंद झाल्या. काय करायचं? दुधाची विल्हेवाट लावायचं. आमची गाय ढेप चारवावंच लागते. ती असं नाही म्हणत का मी 2 दिवस दूध नाही दिलं तर तुम्ही मला बाजूला ठेवू म्हणून. तिच्याजवळ गेल्यावर फडकन लाथ मारते. त्या विद्या कोणाला माहीत आहे? नाही कलेक्टरला माहीत आणि त्या पालकमंत्र्याला माहीत. पालकमंत्र्यासोबत याच पद्धतीने बोललो का फक्त आमचा दूध पुरवठा चालू करा, म्हणजे मार्केटच्या ग्राहकाला त्रास होणार नाही. आमचा ग्राहक म्हणजे आमचं भांडवल आहे. ग्राहक आहे म्हणून गोरज भंडार आहे, गोरज भंडार म्हणून उत्पादक आहे. ग्राहक गेल्यावर आम्ही काय करणार? यांनी व्यवस्था केली की तुम्ही मदरला 2-4 दिवस दूध द्या. 2-4 दिवसात आमचं ग्राहक गेलं 4,000-5,000 दूध मार्केटमध्ये जाते. हे ग्राहक बंद झाल्यावर आम्ही कोणाकडे पाहणार? कोण आम्हाला भाव देणार? आमचं दूध कोण घेणार पुढे? त्याच्यामुळे खूप मोठा भारी प्रश्न आहे. त्याच्यामुळे ताबडतोब तुमच्या माध्यमातून आमचं दूध स्वीकारावं आणि दूध विक्री चालू व्हावं. बाकी प्रोडक्शन बंद राहिले, आम्ही गुन्हा केला असेल तर आम्हाला फाशीवर चढवलं तरी चालते, पण आमचं दूध स्वीकारायला पाहिजे. आमच्या जनावरांनी गुन्हा नाही केला. त्याच्यामुळे त्यांना धुवावंच लागेल. मयत जरी झाली तर आम्हाला झाकून ठेवावं लागतं, मग आमची गाय धुवावं लागते. त्याच्यामुळे जनावरांसोबत वागणारे लोक आहोत आम्ही आणि जनावरासारखे जगणारे लोक आहोत. त्याच्यामुळे आमची व्यवस्था शासनाने ताबडतोब करायला पाहिजे. शेतकरी दूध व्यवसाय आहे आमच्यावाला. भंडारचा दूध आम्ही सगळे प्रॉडक्ट आम्ही घेत आलेलो आहोत आणि यांना आम्हाला म्हणजे काही म्हणजे 1 रुपयाची पण आम्हाला शंका नाही की इथे चांगलं नसेल. आता थोडं साफसफाईबद्दल जर काही विषय असेल तर थोडंसं अधिकाऱ्यांनी म्हणजे इतर ठिकाणी बघून गोरज भंडारला गांधीयन संस्था म्हणून थोडा एक्सक्यूज केलं पाहिजे आणि त्याला म्हणजे इवन जे हे गौपालक आहे यांचं दूध थांबवलं नाही पाहिजे आणि आम्हाला ग्राहकांना पण तो दूध मिळालं पाहिजे अशी लवकर योजना केली पाहिजे. काल एफडीएने गोरज भंडारमध्ये जे चौकशी करून जे कारवाई केली आणि अन्न प्रशासन विभागाने आल्यावर प्रोसेसिंग युनिट आणि हे जे स्टॉप करण्याची प्रक्रिया दिली, त्यामुळे शेतकऱ्यांचे दूध जे आहे ते कालपासून घरीच राहण्यात आलं. घरी राहण्यात आल्यामुळे ते खराब झालं आणि शेतकऱ्यांना त्याचा प्रचंड नुकसान झालं. आज याच्यावर उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांनी दुधाचं काय करायचं म्हणून शेतकऱ्यांनी स्वतः कलेक्टर ऑफिसमध्ये येऊन निवेदन देण्यासाठी कलेक्टर मॅडमची भेट घेतली. सदरी उपाययोजना काढताना त्यांनी आश्वासन दिले की शेतकऱ्यांचं दूध जे आहे ते कलेक्ट करून आपण मदर डेअरीला देण्याची व्यवस्था करण्यात येईल. ते 9,000 लिटरचं कलेक्शन आहे आणि जवळजवळ 600+ शेतकरी या संस्थेशी पूर्वीपासूनचे नांदून जोडलेले आहे. शहरामध्ये सकाळ आणि संध्याकाळी मिळून दोन्ही 4,500 ते 4,500 ते 5,500-6,000 पर्यंतचा वाटप होतो त्याचे.